रोज सकाळी उठून नाश्त्याला काय बनवायचं, टिफिन मध्ये काय द्यायचं असा प्रश्न पडलेलाच असतो. म्हणूनच प्रचिराज फूडच्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये अजून एक प्रोडक्ट ऍड केला आहे, ते म्हणजेच मल्टीग्रेन थालीपीठ भाजणी. हे हेल्दी आहे, तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता, टिफिनलाही देऊ शकता. बनवायलाही खूप सोपं आहे आणि झटपट बनतं. आता हे मल्टीग्रेन थालीपीठ कसं बनवायचं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय. तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हिरवे पालेभाज्या घालू शकता. माझ्याकडे मेथी होती म्हणून मी मेथीची भाजी यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे. इथे मी धना पावडर किंवा जिरा पावडर घातलेलं नाही आहे, कारण पिठामध्ये ऑलरेडी मिक्स आहे. त्यामुळे अजून धने पावडर किंवा जिरे पावडर मिक्स करण्याची गरज नाही. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मिक्स करायचं नाहीये. साधारण गोळा बनवता येईल इतकं ते घट्ट असावं. त्यानंतर एक स्वच्छ रुमाल ओला करून घेतलाय आणि त्यावरती मीडियम आकाराचा गोळा घेऊन तो थापून घेतला आहे आणि त्यावरती छोटे छोटे होल किंवा छिद्र करून घेतले, ते जेणेकरून थालीपीठ शेकताना व्यवस्थित सगळ्या बाजूनी शेकला जाईल. त्यानंतर मीडियम आचेवर तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घालून थालीपीठ शेकवून घ्यायचं आहे. मस्त असा दोन्ही बाजूनी खरपूस शेकल्यानंतर तो काढायचा आहे. आता इथे मी दुसरा जो थालीपीठ दाखवलाय त्याच्यावरती मी भरपूर तीळ घातलेत, तर तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता. तर असं तुम्ही थालीपीठ वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून किंवा फक्त कांदा टोमॅटो मिक्स करून थालीपीठ बनवू शकता. भाजणी थालीपीठ हे दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्लं जातं.